हाय हॅलो नमस्कार, कसे आहे सर्व? मजेत ना? मी पण मस्त. तर आजची रेसिपी आहे अंडा करी. तर चला काळ्या मसाल्यातील अंडा करी कशी बनवायची ते सांगते मी तुम्हाला. तर एका गॅसवरती मी अंडी उकडण्यासाठी ठेवलेली आहे आणि दोन छोटी छोटी कांदे मी अशी घेतलेले आहे, तर ते भाजण्यासाठी ठेवलेले आहेत. माझ्याकडे जाळी नाही आहे तर मी असेच भाजते कांदी. तर काळ्या मसाल्यातील खूप सोपी अशी अंडा करी आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक कमेंट शेअर नक्की करा. कांदे भाजतायत आणि अंडी उकडतायत तोपर्यंत मी कणिक मळून घेते गव्हाचं. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि हाईप करायला विसरू नका. तर अशा प्रकारे मी कणिक मळून घेतलेला आहे. त्यानंतर अंडी पण उकडली होती, तर गार होण्यासाठी त्यांना पाण्यात ठेवलं जरा वेळ. तुम्ही पण अशीच बनवता का? तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला आवडली म्हणून. तर मी काळ्या मसाल्याचं वाटण तयार करणार आहे आता. अंडी गार होत आहे तोपर्यंत मसालाही वाटून घेऊया आपण आणि भाजून पण घ्यायचा आहे तो आधी सुरुवातीला. मी खोबरं घेतलेलं आहे, त्यासोबतच कांदे भाजून घेतलेले आहेत आणि चण्याची डाळ पण घेतलेली आहे. तुम्हाला जर डाळ नसेल वापरायची तर तुम्ही फोडणीमध्ये थोडंसं बाजरीचं पीठ पण टाकू शकता, त्याने चव खूप छान येते. तर अशा प्रकारे सोनेरी कलर येऊपर्यंत तुम्हाला सगळे जिन्नस अशा खरपूस भाजून घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थोडंसं तेल टाकायचं आहे भाजण्यासाठी. तुमच्याकडे पण अशीच बनवतात का अंडा करी? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा सपोर्ट, पाठिंबा, प्रेम